नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहतोय कापसाच्या बाजारात सतत चढउतार होत आहेत. आज आपण पाहणार आहोत कापसाचे भाव कुठे जास्त आणि कुठे कमी, जेणेकरून तुम्हाला विक्रीचा निर्णय सोपा जाईल. सर्वप्रथम कापसाचा बाजार हा राज्यनीय आहे बघूयात. महाराष्ट्रात सध्या विशेषतः बीड, संभाजीनगर आणि लातूर भागात कापसाचे भाव थोडे स्थिर आहेत. चांगल्या प्रतीच्या कापसासाठी 8,100 ते 8,400 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतो आहे. कमी प्रतीच्या कापसासाठी 7,900 ते 8,100 रुपयापर्यंत खरेदी केली जात आहे. गुजरातमध्ये कापसाचे भाव तुलनेने जास्त आहेत, कारण तिथे मागणी अधिक आणि पुरवठा मर्यादित आहे. 8,900 ते 9,000 रुपयापर्यंत भाव मिळतो आहे. राजस्थानमध्ये भाव काहीसे कमी आहेत, कारण तिथे उत्पादन चांगले झाले आहे. 7,900 ते 8,200 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यात कापसाची चांगली मागणी आहे, पण काही भागात पुरवठा जास्त असल्यामुळे भाव 7,900 ते 8,200 रुपयादरम्यान मिळत आहे. शेतकऱ्यांनी काय करावं? जर तुमचा कापूस चांगल्या प्रतीचा असेल तर गुजरात किंवा महाराष्ट्रात विकणे फायदेशीर ठरू शकते. जर तुमचा कापूस सरासरी प्रतीचा असेल तर स्थानिक बाजारात विकणेच सोयीचे राहील. भाव सतत बदलत आहे, त्यामुळे कापसाची विक्री लगेच न करता बाजाराकडे लक्ष ठेवा. तर शेतकरी मित्रांनो, तुमचा कापसाचा निर्णय भाव आणि उत्पादनाच्या गुणवत्तेवरून नीट घ्या. ही होती तुमच्यासाठी कापसाची राज्यनिहाय भाव माहिती. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा आणि शेअर करा, आणि सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.